नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून. आता बघा, हा कापड आहे माझ्याकडे, ट्रान्सपरंट आहे. एक ट्रान्सपरंट स्लीव्ज डिझाईन शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 30 इंचापर्यंत याची लांबी आहे आणि जी बाहीला पप येईल तो 8 इंचापर्यंत घेतलेला आहे. 8 थोडा एक्स्ट्रा आहे कारण की खालून थोडा आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. मी इथे 5 ते 5.5 इंच अंतर सोडून या पूर्ण भागाला प्लेट्स करून घेणार आहे. तर मधोमध थोडा कट घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात राहील कुठपर्यंत करायचं, आणि कॉर्नरला पण थोडे कट द्यायचे आहे. जिथून आपल्याला प्लेट स्टार्ट करायची आहे आणि जिथं संपवायची तिथपर्यंत आपल्याला कट देऊन द्यायची. आता ही पूर्ण आपल्याला इथे खालून आणि वरून दोन्ही साईडला आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स द्यायच्या आहे, अशा पद्धतीने. आता दोन्ही साईडला प्लेट्स करून घेतल्या आहे मी. खाली मला बॉर्डर अटॅच करायची आहे, तर ही लेस आहे, लेसची साडी आहे ही. तर अशा पद्धतीने खाली इथे बॉर्डर येईल. आता जर तुमच्याकडे हाच कापड असेल, म्हणजे जो आपला मेन पीस आहे तो कापड असेल, तर तुम्ही तो लावा इथे. आता माझ्याकडे थोडा कमी आहे मेन ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो, तर मी अस्तरचा कापड यूज करते आणि यावर मला लेस लावायची आहे. कारण की खालचा कापड बिलकुलही दिसणार नाही आहे, त्याच्यासाठी मी अस्तर यूज करते. आणि असा येईल हा अस्तरचा कापड, पूर्ण आतमध्ये फोल्ड होईल. आणि जो आपला वरचा पार्ट आहे पपचा, त्याला आपल्याला अस्तर नाही यूज करायचं आहे, आपल्याला ट्रान्सपरंट ठेवायचं आहे. फक्त खालच्या याला आपल्याला लेस लावायची आहे, तर त्यासाठी मी अस्तरचा कापड वापरणार आहे इथे. आता मी खालून एक शिलाई करून घेतली आहे आणि त्यावर आपल्याला लेसला खालून शिलाई मारून घ्यायची, वरून एक मारून घ्यायची आहे आणि खाली एक. अशा प्रकारे तयार झाली आहे. आता आपल्याला आर्महोल साईडला कट करून घ्यायचं आहे. डबल फोल्ड करायची आहे. जेवढी मला स्लीवची लांबी पाहिजे तेवढी ठेवून मी एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेणार आहे. तर मला 10.5 पर्यंत स्लीव्ज पाहिजे, तेवढं घेऊन मी बाकी कट करून घेणार आहे. दोन इंच मार्जिन ठेवून आपल्याला बाकीचा कापड कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला फ्रंट साईडला शेप द्यायचा आहे. अशा दिसतील ह्या स्लीव्ज. कापड ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे सुंदर दिसेल आणखीच. असेच रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर पहिले वेळेस आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. बाही डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.